सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा पाव में तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळको सदानंदाचा येळको जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा हरिमर्दना मल्हारी तुझी प्रचंड जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा हरिमर्दना मल्हारी तुझी प्रचंड येळकोट येळकोट कैलास राणा शिवचंद्रमोळी फणींद्र माता मुगुटी धळाली कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी गणराज गणपती दयाळा जागरणाला याव गणपती दयाळा जागरणाला यावे हे वाईच्या तू गणराया जागरणाला यावे हे वाईच्या तू गणराया जागरणाला यावे हे मांडरची काळूबाई जागरणाला यावे काळूबाई जागरणाला यावे हे जागरण मांडीळ दयाळा जागरणाला यावे हे जागरण मांडीळ दयाळा जागरणाला यावे हे तुळजापूरची अंबाबाई जागरणाला यावे तुळजापूरची अंबाबाई जागरणाला यावे हे जागरण मांडील दयाळा जागरणाला यावे हे जागरण मांडील दयाळा जागरणाला यावे हे मौट्याची तू मौटा देवी जागरणाला यावे हे मौट्याची तू मौटा देवी जागरणाला यावे हे जागरण मांडील देवाचं जागरणाला यावे हे जागरण मांडील देवाचं जागरणाला यावं कोल्हापूरची महालक्ष्मी जागरणाला यावं हे कोल्हापूरची महालक्ष्मी जागरणाला यावं जागरण मांडील दयाळा जागरणाला यावं हे माहूरचे तू रेणुका देवी जागरणाला या निष्कुटी देवाचा रे हंकारा केला हे साऱ्या देवाचा रे हंकारा केला आणि हंकारा केला रे मेळा मिळाला हा मेळा मिळाला रे मंडप दिला हा मंडप दिला रे चौक भरिला हा चौक
वारीला रे माणिक मोत्याचा गुंपा बांधली रे 5 उसाची माळ लावली रे नवरत्नाची माळ लावली रे नवरत्नाची आणि घट स्थापिला रे ब्रह्मरसाचा घट स्थापिला रे ब्रह्मरसाचा आणि फुलवारा केला रे 5 शेराचा अरे फुलवारा केला रे 5 शेराचा आरती पाजळी रे अंबाबाईची आरती लावली लागला आलो देवा लागला आलो देवा लागला आलो देवा लागला आलो लागला आलो देवा लागला आलो देवा लागला आलो देवा लागला आलो बोल शिव मल्हारीचा बोल सदानंदाचा बोल शिव मल्हारीचा काहीही घडवायचं असेल तर कष्ट परिश्रम ध्यास हा हवाच. ही चमत्काराची गोष्ट नाही अजामे. पण हे समज का करायला हो हेही तू ठरवू शकत नाहीस, कारण नियतीने निर्णय घेतलाय. म्हणून तर श्री खंडेरायांची आणि बानूची भेट झाली. एक गोष्ट लक्षात असू दे अजामे, हे लग्न म्हणजे केवळ नवरा नवरीचं लग्न नव्हे. हे लग्न म्हणजे कोणाचा तरी परम त्याग आहे. हे लग्न म्हणजे कोणाचं तरी अतीव प्रेम आहे. कोणाच्या तरी वचनपूर्तीसाठी येईल त्याला सामोरं जाणं आहे. हे लग्न म्हणजे भक्तीची परीक्षा आहे. हे लग्न म्हणजे देवाची कसोटी आहे. असं समजू नको सजामे की देवाला कष्ट पडत नाहीत. सर्वांच्या आनंदासाठी मल्हारी सर्व वेदना स्वतःकडे घेतो. शंकराने धरिला अवतार देव झाले मार्तंड मल्ला. शंकराने धरिला अवतार देव झाले मार्तंड मल्ला.
उठून उभे राहावे तुम्ही देवाचे दर्शन घ्यावे रे उठून उभे राहावे तुम्ही देवाचे दर्शन घ्यावे उठ राम प्रभा झाली वेळ आरतीची आली अरे राम प्रभा झाली वेळ आरतीची आली अरे लागन तुझे पाय आरती ववाळू खंडेराया लागन तुझे पाय आरती ववाळू माळसराया हे ओवाळू आरती देवाला करा विनंती देवाला करा विनंती दोन्ही हात जोडून देवाच्या लागा चरणाशी माऊरगड रेणुके मांढर काळूबाई येरमाळा येडाबाई अरे ठणका जावे आपल्या भक्ताला प्रसन्न व्हावे उद काच्यान खोबऱ्याच्या वाट्या ए आयवणारी चारे भरिल्या ओट्या ए नमस्कार घे देवा आरतीला यावे ए नाही रे मजसी कृष्ण नाही मजसी अरे कदमराया भोपी यादवराया भोपी देवा वाळू आरती बोल शिव मल्हारीचा बोल सदानंदाचा येळकोट ब्राह्म मुहूर्त जवळ आला. मानस सरोवरावर सगळे येण्याची वेळ झाली. म्हणजे जागरण आवर्त घ्यावं लागणार. मला तुम्हासनी अजून खूप काही विचारायचं होतं हो. प्रश्न कधी संपत नाही त्याच्यामुळे. आता घडू दे जे घडायचं ते. महाराज तुम्ही आता आलासा त्यामुळे आता बाला मला वेगळं काय बी सांगावं लागणार नाही. मी आला नसता तर मी आहे समजा बाला कसं सांगणार होते तर मला जमलंच नसतं. तुम्ही माझा गुरु हायसा. तुम्ही माझ्यासाठी जे केलं त्याचं ऋण मला कधी बी फेडता येणार नाही. बानू काही बोलू नकोस. हे सर्व बोलण्याची वेळ अजून यायची. निघतो मी. नारायण नारायण. सकाळ सकाळ कुठे चाललास? ते मेंढरासनी रानात घेऊन जातो. तू रातभर जागली पड जरा. अरे मला काय पडाया सांगतोयस. तू जाऊन झोप जरा. काय झालं र? बानू, रातच्याला महाराजांनी जे काही सांगितलं ना त्यावर मी लई विचार केला बघ. पण मला ना काही सुधरना. म्हणजे महाराजांनी जे काही सांगितलं आणि तुला खंडोबाबद्दल जे काही वाटतं ना ते समजा ठीक आहे. म्हणजे महाराज मला म्हणले ना त्यावेळेला मला लई आनंद झाला बघ. पण मन काही मानना. म्हणजे तू वाईट वाटून घेऊ नगस.
पण आपण हे विसरून चालणार नाही की त्यांच्या पुढं आपण लहान माणसं आहोत. अगं ते खंडोबा आहेत, देव आहेत, राज आहेत, आणि आपण मेंढ्या चारणार धनगर. हे पोरी, अगं डोळ्यात पाणी न ग आणूस. अगं बापाचं म्हणजे सांगते ना, तेच बोलतोय आम्ही. बा अरे मी तुझ्या शब्दाबाहेर नाही र. पर महाराज बी स्वतः नारद मुनी आहेत. ते आपल्याला चुकीची वाट कशा पाय धावतील. बानू, सकाळ सकाळ बाप लेकींचं काय चाललंय? म्हणजे मी जरा जाऊन येतो. हं? तू बोल हिच्याशी. बानू, हे शिवभक्ताचे घर आहे. येथे शिवाला अखंड जलाभिषेक आणि त्यांचे नामस्मरण सुरू आहे. असे असताना आपण नारायण नारायण जप करून आमच्या भावनांचा अपमान करत आहात. मला आपल्यापासून सगळे हिरावून घेत आहेत. आपण केवळ पाहत राहणार आहात का? याआधी मी आपल्याला सांगितले आहे की म्हाळसा दुसऱ्या कुणाची नाही होऊ शकत, प्राण गेले तरी. शिवाय, ओम नमः 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 शिवाय. आपल्याला प्राप्त करणे हाच माझ्या आयुष्याचा ध्यास होता आणि तो पूर्ण झाला. या शिवलिंगाशी माझं लहानपणापासूनचं एक नातं आहे. म्हणूनच हे शिवलिंग मी नेवासेहून इथे आणलं आहे. रोज पूजा केल्याशिवाय माझं मन शांत होत नाही.
श्री खंडेरायांच्या रूपात आपण माझ्याशी विवाह केलात, पण आपले मूळ स्वरूप लहानपणापासून माझ्या मनात जे आहे ते तसेच आहे का हा प्रश्न मला पडतो. आपले मूळ रूप पाहण्याचे वेद मला का लागले, ही इच्छा मला का झाली, हे मला ठाऊक नाही. मी आपली अर्धांगिनी असले तरी आपण माझे आराध्य आहात. मी आपली भक्त आहे याचा विसर मला पडलेला नाही.